आणि आता पाहूयात मुंबई पुण्यातील 9 बातम्या। गेल्या 3 दिवसात मुंबई विमानतळावर 23 प्रवाशांकडून 11 कोटींचं सोनं जप्त। मुंबई विमानतळावरील सोनं तस्करीच्या प्रकरणांमध्ये वाढ। मुंबईतील तिन्ही मेट्रोचे एकत्रित तिकीट काढता येणार। घाटकोपर वर्सोवा मेट्रो MMRDA कडे आल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार। मुंबईत 13,785 रेरा एजंट्सची नोंदणी रद्द। परवाना नूतनीकरणासाठी प्रमाणपत्र बंधनकारक। धारावीमध्ये सोमवार 18 मार्च पासून झोपड्यांचं सर्वेक्षण होणार। धारावीतील रहिवाशांकडून माहिती गोळा केली जाणार। माटुंगा पूर्व रेल्वेलगतच्या कमलारमण नगरपासून सर्वेक्षणाला सुरुवात। मुंबईतील कोस्टल रोड आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला। वरळी ते मरीन लाईन पर्यंतचा पहिला टप्पा सुरू। सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत कोस्टल रोड सुरू असणार। पुण्यात साखर कारखान्यांकडून 966 लाख टन ऊसाचं गाळप। आतापर्यंत 97 लाख टन साखरेचं उत्पादन आणि राज्यातील 33 कारखान्यांची धुराडी बंद। शालेय प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित। पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी किमान 3 वर्ष तर कमाल 4 वर्ष 5 महिन्यांची मर्यादा, तर पहिलीसाठी 7 वर्ष 5 महिन्यांची मर्यादा। पुण्यामध्ये अनोख्या व्हीलचेअर क्रिकेट सामन्याचं आयोजन। रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल आणि पुणे क्लबकडून हे आयोजन। दिव्यांगांनी सुद्धा लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद। पर्यटन नगरी लोणावळ्यात एकाच रात्री 3 दुकानं फोडली। महत्त्वाची कागदपत्र आणि लॅपटॉप लंपास। अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल। सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू।